नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 15 जून पासून पीक विमा जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे। मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील 1 रुपयामध्ये जे आहे ते खरीपचा पीक विमा सरकार भरून घेत आहे शेतकऱ्याकडून। आणि शेतकऱ्यांना पडलेला एक मोठा प्रश्न म्हणजे पीक विमा भरण्या अगोदर ई पीक पाहणी हे करणे आवश्यक आहे किंवा नाही। अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की विमा भरायच्या अगोदर ई पीक पाहणी करायची आहे की नंतर ई पीक पाहणी करायची आहे। विमा भरायला जे आहे ती ई पीक पाहणी आवश्यक आहे का? तर असं काही नाही आहे। विमा भरण्यासाठी जे आहे ती ई पीक पाहणी आवश्यक नाही आहे। तुमची जर अजून ई पीक पाहणी झाली नसेल किंवा जे तांत्रिक अडचणी आहे, सध्या ई पीक पाहणीचा ॲप चालत नाही आहे, ते ई पीक पाहणी सबमिट होत नाही आहे, तर तुमचा सध्या पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी आवश्यक नाही आहे। ई पीक पाहणी तुम्ही नंतर देखील करू शकता, परंतु अगोदर पीक विमा भरून घ्या। कारण पीक विम्याची शेवटची तारीख ही 15 जुलै आहे आणि शेवटची तारखेची वाट न बघता शेतकऱ्यांनी पीक विमा भरून घ्यावा। कारण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीचाच हा पीक विमा आहे, निसर्ग असं करत आहे। त्यामुळं ई पीक पाहणी पीक विमा भरायला आवश्यक नाही, परंतु तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे। कारण जेव्हा नंतर तुम्ही विमा भरल्यानंतर जर का तुमचं पुढे चालून नुकसान झालं आणि तुम्हाला जर का क्लेम करायचा असला तुमच्या नुकसानीचं, तुमच्या पिकाचं जर तुम्हाला विमा कंपनीकडे तक्रार करायची असली तर तेव्हा तुमची ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे। कारण जेव्हा तुम्ही कंपनीकडे तक्रार करणार नुकसानीची, तेव्हा जेव्हा तुम्ही आपला सातबारा सादर करणार कंपनीकडे, तेव्हा तुमच्या सातबाऱ्यावरती तुम्ही काय पीक पेरलेलं आहे किंवा तुम्ही कोणत्या पिकाची तक्रार करत आहात त्या पिकाची नोंद त्या सातबाऱ्यावरती तुमच्या बारामध्ये असणे आवश्यक आहे। त्याच्यामुळं सध्या भरायला ई पीक पाहणी करणे आवश्यक नाही, परंतु समोरच्या जे येणारे जे पुढचे जे योजना असतील किंवा पीक विम्याचा क्लेम असतील त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी हे अतिशय आवश्यक आहे आणि ई पीक पाहणी करणे हे बंधनकारक आहे। कारण प्रत्येक योजनेसाठी जे आहे ते आता 12 मध्ये जे ते पेरा बघितला जातो। तुम्ही यावर्षी तुमच्या शेतामध्ये काय पेरा किंवा काय पेरलेले आहे ते बघितले जाते, त्यासाठी ई पीक पाहणी हे अवश्य करा, परंतु पीक विमा भरायला आवश्यक नाही। पीक विमा भरून घ्या। 15 जुलै ही शेवटची तारीख आहे। सर्व शेतकऱ्यांनी विमा हा भरून घ्यावा। काही विमा भरण्यामध्ये अडचण आल्यास खाली कमेंट करा, माझ्या नंबरवरती मला कॉल करा। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।